मित्रांनो, मी ऋषिकेश मठ आडस कोकणकर आपल्या यूट्यूब चॅनल स्वागत आहे. मित्रांनो, मी आता कामावर अजूनसुद्धा गेलो ना. सुट्टी झाली होती, मित्र लवकर आला होता पण मी गेलो नाही, कारण आज त्रिपुरी पौर्णिमा आहे. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त हिंदुराज मित्रमंडळ जळगाव दापोली यांचा दरवर्षी दीपोत्सव हा कार्यक्रम असतो आणि पूर्ण हा जो एरिया आहे शिव स्मारकांचा तो पूर्ण झगझमाट तुम्हाला थोड्या वेळाने बघायला दिसेल. आणि त्याचं सगळं काम पाठीमागे चालू आहे आणि ते पब्लिकसुद्धा आलेलं आहे बघायला आणि ते आपलं नेहमीप्रमाणे येत तसं. तर मित्रांनो, हा संपूर्ण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण हा जो परिसर आहे तो तुम्हाला कसा झगमगाट दिसेल तर या व्हिडिओमध्ये सांगा. मेणबत्त्या सगळं इथे लावलं जातं. बसलो आणि तर मित्रांनो, तुम्ही हे बघता, हे स्वप्नील दादा आहेत, स्वप्नील राले, आणि खूप मेहनत घेतात. आणि आपलं मनीष दादा पण आहे, तो जुदा सिद्धू पण आहे सगळे, आणि मोहिते दादा पण, सगळे हिंदुराज मित्रमंडळ आहे. पूर्ण दापोली सिटीतली सगळी लोकं आज आलेली आहेत. आणि इथे सगळं काम. आणि बघा, ही छोटी दिदीसुद्धा खूप सुंदर रांगोळी काढली आहे दिदीने. मी आल्यापासून बघतो ही खूप पूर्ण जो राऊंड आहे ना, त्या दोघी जणी मुली आहेत त्या खूप पूर्णपणे करतायत काम, आपलं चोख करतायत. आणि स्वप्नील दादाचं सगळं मार्गदर्शन आहे त्यांच्यावर. आणि त्या आल्यापासून खूप मेहनत आहे. बघा, ही एक दिदी आहे इकडे, ही पण खूप सुंदर रांगोळी काढते. आणि या मुलीने खूप उत्साह दाखवला आहे आणि या मुली खूप उत्साहाने आपलं काम करत आहेत. सगळे इथे आता आपली मसाला मंडळी येतील आणि आता सुरुवात होईल. आपला तो नेहमीचा कार्यक्रम आहे दीपोत्सव. आम्ही ही लाईट घालवली जाते. बघा, इकडे हॉटेल पण झगमगत आहे शेटवडेकरांचं. बघा, इकडे सगळं नियोजन चाललं आहे. आणि इकडे आमचे विद्याधर राहिले आहेत, आमचे काडेकर आहेत, इकडे जे दादा आहेत. आणि ही सगळी मंडळी आलेली आहे फायनली. सगळ्यांचं नियोजन चालू आहे अजून कसं काय करायचं. अजून काही मंडळी यायची आहेत आपले सगळे दापोलीतले लोक. सगळं आल्यावर आता कार्यक्रम सुरू आहे. ही मुलंसुद्धा खूप मेहनत घेत आहेत तिकडे. आणि मित्रांनो, आता आपल्याकडे मनीष दादा मला कुठे दिसत नाही, कारण मनीष दादा बहुतेक आले नाहीत. ही मुलंसुद्धा खूप मेहनत घेत आहेत. सुरुवात केली. तर मित्रांनो, ही सगळी जी लोक सगळ्या आपल्या मंडळी सगळे आलेली आहेत ती सगळे आपले दापोली सिटीतले आहेत. आणि दरवर्षी जवळजवळ 3 वर्ष मी बघतो, 3रा वर्ष असेल हा कार्यक्रमाचा दीपोत्सव त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त. आणि खूप सुंदर कार्यक्रम पार पाडला जातो आणि मजा येते. काय कारण म्हणून मी आज मुद्दाम थांबलो आहे. आणि गेल्या वर्षी पण मला वाटतं मी व्हिडिओ टाकला होता, पण तो मोठा नव्हता, छोटासा टाकला होता. हे बघा, खूप मस्त दीप बघा पेटलेत. आता लाईट घालवली गेले आणि बघा कसं वाटतंय आमचं शिव स्मारक. एकदम जबरदस्त वाटतंय. आणि थोड्या वेळाने मित्रांनो, बघा आता हा कार्यक्रम पण सुरू झालेला आहे, आकाशात कंदील उडवणे. आणि आता हे कंदील आकाशामध्ये उडवणार आहेत. भरपूर कंदील आणलेले आहेत, फटाकेसुद्धा भरपूर आणलेले आहेत. आणि खूप मजा येते. खूप लोक क्रिएटर येतात आपल्या इकडे व्हिडिओ वगैरे करायला. बरीचसे लोक आलेले आहेत व्हिडिओ करायला अजूनसुद्धा. आणि याच्या मागे मेहनतसुद्धा असते, सगळ्यांच्या टीमवर्क असतो. आणि टीमवर्क दापोलीकर खूप प्रत्येक कार्यक्रम असेल ना तो खूप चांगल्या प्रकारे पार पाडतात. शिवजयंती असो वगैरे सगळे कार्यक्रम जेवढे महाराजांचे इथे होतात आमच्या इथे, ते सगळे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार केले जातात. मी आज जवळजवळ 4-5 वर्ष बघतो आहे हे सगळं.
मित्रांनो बघा काय सीन वाटतोय, पाठीमागे फटाके महाराजांच्या इथून वरती आकाशात फटाके रंगीबेरंगी उडत आहेत आणि जो महाराजांच्यावर प्रभाव पडणारा तो लाईट दिसते ते एवढं अप्रतिम वाटतं ना कॅमेऱ्यामध्ये पण आणि बघायला पण. आणि मित्रांनो हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया आणि असेच नवीन चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या भेटीला येतील.